मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने 7 मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे। यामध्ये 9 ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील याचा चौका यामिनी हिच्याशी नुकताच 5 मे रोजी विवाह संपन्न झाला होता, परंतु विवाह झाल्यावर तत्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहे। मनोज याने आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे। या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे। यावेळी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला। युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली। पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे। देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी श्री सोमवंशी म्हणाले। पाचोरा शहरातील स्वर्गवासी राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवास होता, तेथूनच ते रवाना झाले। त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचे सैनिक एक नव्हे तर 10 पाकिस्तानाचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील सत्कार केला। पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यास देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊसह इतरांचे अश्रू अनावर झाले होते। काल म्हणजे कॉलिंग आला, कॉलिंगनंतर आमचा मित्र जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा सैन्यामध्ये त्याचं लग्न होतं। लग्न झाल्यानंतर त्याची हळद भेटली नाही आणि मेहंदी नाही स्वतःसाठी कॉल त्यावेळेला तो हा विचार न करतो आज लगेच झाला आहे। हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे। महाराष्ट्राला की ज्या माणसाला सोबत म्हणजे आईवडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना की सगळ्यांनी त्याला बाय केलं की तुझा आणि त्याला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी तो पुन्हा सज्ज झाला आणि तो निघाला आहे। हे एक वाईट म्हणजे कधी कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे, ह्या सगळ्यात मोठा दुर्योग आहे। पण शेवटी देशाची सेवा आहे आणि देश सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि ह्याच्या सेवेसाठी तो गेलेला आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला नको पाहिजे, कारण युद्ध हे देशाला परवडणारा विषयच नाही आहे। म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा ह्याच आम्ही परमेश्वराला जो प्रार्थना केलेल्या आहेत आणि तो दीर्घायुष्य ह्याच प्रार्थना केल्या आहेत।